मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फक्त एका चुकीमुळे पैसे बंद झालेले आहेत, त्या महिलांचे पैसे परत कसे चालू करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रकाश आणि आज आपण ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत त्या महिलांचे पैसे परत कसे चालू करायचे हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बऱ्याच साऱ्या महिलांना सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचे बरेच हप्ते मिळालेले आहेत, पण मध्येच ई-KYC आल्यामुळे महिलांचे पैसे बंद झालेले आहेत। आता सर्वात प्रथम जाणून घेऊया की हे पैसे बंद का झाले। तर ई-KYC मध्ये प्रश्न असे विचारलेले होते की त्याला हो म्हणायचे की नाही म्हणायचं, हेच कन्फ्युजन झालं होतं। हो जरी म्हणलं तरी पैसे बंद होणार, नाही जरी म्हणलं तरी पैसे बंद होणार, असा समज तिथं झालेला होता। म्हणजे प्रश्न असा होता की तू वेडा आहे हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे का? हो जरी म्हणलं तर मी वेडा आहे, नाही जरी म्हणलं तरी मी वेडा आहे। तर असेच प्रश्न काहीसे तिथे विचारलेले होते। तर महिलांनो, आता महाराष्ट्र सरकारने परत एक संधी ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहेत तशासाठी दिलेली आहे आणि ती संधी कुठली, तर ई-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची। तर ते कशी करायची, सर्वात प्रथम आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। मग ही वेबसाईट कुठली, तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाणार। तिथे गेल्याच्यानंतर आपल्याला एक पॉपअप दिसणार, तिथे लिहिलेलं असणार की ही ई-KYC ज्या महिलांची चुकलेली आहे त्याच महिलांनी येथे क्लिक करावे। आपली ई-KYC चुकलेली असो नसो, आपले फक्त पैसे बंद झालेले आहे ना, तर आपण त्या लिंकवरती क्लिक करायचं। लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर विचारला होता, तो आधार कार्ड नंबर आपल्याला त्या लाभार्थ्याचा टाकायचा आहे। त्याच्यानंतर एक कॅप्चा असतो, तो कॅप्चा आपल्याला खाली भरायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्यानंतर आपल्या समोर जे आहे तर OTP विचारला जाईल। आपल्या व्हॉट्सअपवरती OTP येतो, तो OTP तिथं टाकायचा आणि आपण सबमिट करून द्यायचं। जर आपलं ई-KYC मध्ये नाव असेल तर आपल्याला पुढच्या स्टेप येतील, जर आपलं नावच नसेल तर आपल्या समोर एक पॉपअप येईल की या आधार कार्डची ई-KYC दुरुस्तीमध्ये यादीत नाव नाही। मग तिथं आपलं संपला विषय, त्यांचं नाव नाही म्हणल्यावर त्यांचे पैसे कायमचे बंदच राहणार। आणि ज्या महिलांची ई-KYC दुरुस्तीमध्ये नाव आहे त्यांना पुढं एक फॉर्म येणार, त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार। तर आपल्याला बिलकुल डोकं लावायचं नाही, दोन्ही ठिकाणी नाही नाही असं क्लिक करायचं आहे। दोन्ही ठिकाणी नाही नाही क्लिक केल्याच्यानंतर खाली मी सहमत आहे या लिंकवरती म्हणजे एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे। एवढी गोष्ट केल्याच्यानंतर आपलं ई-KYC दुरुस्ती पूर्ण होऊन जाणार। त्याच्यानंतर जर आपले बँक खाते हे KYC पूर्ण केलेलं नसेल, आता आपण लाडके बहीण योजनेत ई-KYC केली पण बँक खात्याची ई-KYC पूर्ण केलेली नसेल, तर आपण बँकमध्ये जाऊन आपल्या बँक खात्याची ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे। परत आपले आधार कार्ड आहे पॅन कार्ड सोबत लिंक करायचे आहेत। त्याच्यानंतर आपले पैसे आपल्या बँक खात्यात यायला सुरुवात होईल। आता याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने बऱ्याच साऱ्या अटी शर्ती लावलेल्या आहेत। तर त्या कुठल्या, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलेले आहेत अशा महिलांचे पैसे येणे बंद होणार आहेत, यांना पैसे मिळणार नाही। आपली जॉईंट फॅमिली जर असेल आणि घरातला कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर त्यांना सुद्धा इथून पुढे पैसे मिळणार नाही। तिसरी गोष्ट, ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी आहेत त्यांना सुद्धा इथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही। आपल्या घरातील कुठलाही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशाही महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाही। अशा अजून बऱ्याच साऱ्या अटी शर्ती आहेत, ते आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती बघायला मिळतील। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल, त्यांचे 1500 रुपये चालू होतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।